जय जय रघुवीर समर्थ. संस्कृत सप्ताह आणि संस्कृत दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी 3 मिनटातच मला बोलायचं आहे, त्यामुळे सरळ सरळ विषयावरच हात घालूया आपण. श्री समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथराज दासबोधामधल्या जे मार्गदर्शन आहे ते फार महत्त्वाचं आहे. एके ठिकाणी ते म्हणतात, नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याहीमध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. आणि मग दुसरीकडे म्हणतात, बहुता जन्माचे शेवटी नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौखट नीती न्याय. 84 लाख योनीमध्ये हा जीव जो आहे तो प्रवास करून जेव्हा पाप आणि पुण्याची समता घडते तेव्हा हा नरदेह प्राप्त होतो. आता या नरदेहाच्या प्राप्तीनंतर आपला मुख्य उद्देश काय आहे? ती भगवंताची प्राप्ती, भगवंताची भेट आणि भगवंताशी एकरूप होणे. आता यासाठी अनेक मार्ग आहेत. सद्गुरूंचं मार्गदर्शन तर फार महत्त्वाचं आहे, त्याशिवाय हा अज्ञानाचा अंधकार दूर होणं शक्यच नाही. एक श्लोक मी या ठिकाणी घेतलेला आहे. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामधील 10व्या अध्यायामधला 38वा श्लोक आहे. हा जो अध्याय आहे तो यमरार्जुनाच्या उद्धाराच्या संबंधी आहे. यमरार्जुन आपल्याला माहिती आहे, कुबेरांचे दोन पुत्र मणिग्रीव. आता यांचा उद्धार करण्यासाठी भगवंताने ही लीला केली. आणि त्यावेळेस या दोन्ही पुत्रांनी जेव्हा त्यांचा उद्धार झाला आणि ते पूर्व रूपामध्ये आले, भगवंताला नमस्कार करतात आणि कृष्णांची ते स्तुती करतात. त्यामधला हा श्लोक आहे. त्या श्लोकाचा अर्थ आपल्याला आज पाहायचा आहे. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायां, हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नः, स्मृत्या शिरस्तव निवास जगत प्रणामे, दृष्टी सताम दर्शनेस्तु भवत्तनूनाम. असा हा श्लोक आहे. आता या श्लोकामध्ये मुख्यत्वे काय सांगितलं की भगवंताने आपल्याला जे जे अवयव दिलेत, जे जे इंद्रिय दिलेत, त्या सगळ्यांचा उपयोग आपण भगवंतासाठी करावा. आणि भगवंतासाठी समजत नसेल तर समाजासाठी करावा, दुसऱ्यासाठी करावा. आपल्या स्वार्थासाठी ते आपल्याला दिलेले नाहीत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हेच आपल्याबरोबर आहे. पण या सगळ्यांमध्ये भगवंताची कृपा जास्त महत्त्वाची आहे. वाणी गुणानुकथने म्हणजे आपली वाणी जी आहे, आपलं बोलणं जे आहे, आपले उच्चार जे आहेत, आपले जे शब्द आहेत, त्या शब्दाने आपण भगवंताच्या गुणांचे वर्णन करीत राहावे. याचा अर्थ आपण केव्हाही नामस्मरणामध्ये असावं. भगवंताच्या ज्या लीला आहेत त्या आपण इतरांना सांगाव्यात आणि तो आनंद आपल्यासारखाच इतरांना पण मिळावा, याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा. दुसरीकडे ते म्हणतात, श्रवणो कथायाम. आता कथा ज्या आहेत ते कथामध्ये आपल्याला भगवंताच्या कथा, भगवंताच्या लीला, एक नुसता श्रीमद भागवत नाही पण इतर सगळ्या ठिकाणी भगवंताच्या ज्या ज्या लीला आहेत, त्या लीला ज्या आहेत, त्या कथा ज्या आहेत, त्याच्यासाठी श्रवणो कथायाम, आपले दोन्ही कान जे आहेत ते त्या कथांचं श्रवण करण्यासाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. या ठिकाणी परीक्षित राजाच्या बरोबर जो संवाद आहे आणि त्यामधले जी कथा सांगितलेली आहे त्यामध्ये येतं की 10,000 कानांची मागणी केली. याचा अर्थ 10,000 कानं नाही, पण मला 10,000 कानांनी जसं ऐकू येईल तेवढी माझ्या 2 कानामध्ये शक्ती द्या, म्हणजे भगवंताच्या या कथा मी सहजपणे ऐकू शकेल. मग पुढे येतं, आमचे हात जे आहेत, हाताने आपण देण्याघेण्याची क्रिया करतो, भगवंतांना गंध लावतो, आलेल्या अतिथींचा सत्कार करतो गंध लावून आपण, आणि त्यामुळे माझ्या हाताने मी जे जे काही कर्म करेल ते सुद्धा भगवंताच्या सेवेमध्ये, अतिथींच्या सेवेमध्ये, दुसऱ्यांच्या स्वागतामध्ये मी त्याचा वापर करावा. आता पुढे म्हणतात की आमचं मस्तक जे आहे, एक श्लोक येतो पा मराठीमध्ये, ज्या ज्या ठिकाणी मनच आहे माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. आता या श्लोकात म्हटलेलं आहे, स्मृत्या शिरस्तव निवास जगत प्रणामे. भगवंता तूच या ठिकाणी या सृष्टीमध्ये सगळ्या रूपांमध्ये नटलेला आहेस आणि त्यामुळे तुझ्या या रूपाचं ध्यान ठेवून, तुझ्या रूपाचं हे स्मरण करून माझं शिर जे आहे मी त्या त्या ठिकाणी नमतो, म्हणजे सगळीकडे नम्र भावाने मी राहिलं पाहिजे. जे जे भेटी जे भूत ते ते म्हणजे भगवंत, हा त्याबद्दला भाव आहे.
आणि मग म्हणतात की आपल्या चरणकमलांचे स्मरण. म्हणजे मी कुठल्याही कामात असो, 8ही प्रहरामध्ये माझं संसारातलं सुद्धा काम जरी असेल तर त्या प्रत्येक कामाच्या वेळेस मला तुमच्या चरणकमलांचं स्मरण झालं पाहिजे, कारण ते महत्त्वाचं आहे. आणि माझे नेत्र जे आहेत, डोळे जे आहेत, ते सुद्धा प्रत्यक्ष तुमचं स्वरूप असणारे जे संत आहेत, आत्तापर्यंत होऊन गेलेले अनेक संत श्रेष्ठ आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आहेत, जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत. ही सगळी जे संत मंडळी आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत, त्यांच्या परंपरेतले 1200 आणि 1800 मठाचे मठपती आहेत. तर या सगळ्यांचं चरित्र जे आहे, आणि ते वाचल्यानंतर जो मला आनंद होतो की त्यांच्या चरित्राच्या भोवती माझं मन घुटमळत राहावं. जसं एखादा भुंगा जो आहे तो कमळाच्या भोवती भुंगा जसा फेरा घालतो, तसं मला अशा संतांच्या नेहमी दर्शन जे आहे ते मला घडत राहावं, आणि त्यांच्यासमोर त्यांचं चरणकमळ जे आहे त्याचं स्मरण मला अखंडपणे होत राहावं. असाच एक अभंग तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आहे, त्यांचासुद्धा आहे. तो याच अर्थाचा आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. म्हणजे वाणी गुणानुकथने. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे आता डोळ्यांनी आपले नेत्र प्रत्यक्ष संतांचे दर्शन घेत राहतील, तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तुम्ही ऐका रे कानं, माझ्या विठोबाचे गुणगान. तर ह्या कानाने आपल्याला काय ऐकायचं असेल? भद्रं करणे भी शृणुयाम देवाः. हा शांतिमंत्र आपल्या 2-4 उपनिषदामध्ये आहे. प्रश्नोपनिषद आहे, मुंडकोपनिषद आहे, मांडुक्य आहे. यजुर्वेद आणि ऋग्वेदामध्ये सुद्धा हा मंत्र येतो. ओम भद्रं कर्णे भी शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर् यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुमंसः तनूभिर्विषेम देवहितं यदायुः. तर याप्रमाणे. आणि मग ते म्हणतात, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पाही. आत्ता जे म्हटलं, मन आपल्या चरणकंपळाचे चिंतन अखंड करत राहो. मनस्तव पादयोर्नः. त्याप्रमाणे आपल्या आदि शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, दुर्लभं त्रयम् एवैते देवानुग्रह हेतुकम. काय दुर्लभ आहे? 3 गोष्टी दुर्लभ आहे. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रय. मनुष्यत्व आपल्याला प्राप्त झाले, ही भगवंताची आपल्यावरली कृपा आहे. आता त्यामधनं बुद्धाच्या अवस्थेपासून मुमुक्षत्व आपण प्राप्त करायचं आहे, आणि महापुरुषाच्या आश्रयाला महापुरुष सांगतील त्याप्रमाणे महाजनो येन गतस्स पंथाः. त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करूया. अजामिळाचं आख्यान जे आहे त्यामध्ये यमराज आणि यमाच्या दूतांचा संवाद आहे. त्यामध्ये ते म्हणतात की हे जे श्लोकामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जो करतो त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका, कारण तो पुण्यवानच आहे. पण असं जो करत नसेल त्याच्यावर मात्र तुमचा अंमल तुम्ही जरूर दाखवावा, असं अजामिळाच्या आख्यानामध्ये यमराजाने त्यांच्या दूतांना सांगितलं आहे. म्हणजे याप्रमाणे जो करत नाही त्याला मात्र तुम्ही नरकामध्ये घेऊन या, असं ते शुद्धप्रमाणे सांगतात. आणि त्यामध्ये अजून एक सांगतात की ज्याच्या ठिकाणी शुद्ध भाव आहे, मनापासून भक्ती आहे, त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नका. पण ज्याच्या ठिकाणी दंभ आहे, दाखवतो बरोबर चांगलं, पण मनामध्ये त्याचा तो भाव तसा नाही, त्यांना मात्र तुम्ही जरूर त्यांचा तुमचा प्रभाव त्यांना दाखवा. असं या ठिकाणी थोडक्यामध्ये मी दिलेल्या 2-3 मिनिटांमध्ये हे पूर्ण करतो. या ठिकाणी संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय जय रघुवीर समर्थ.